हॅलो. हो, सुरू होत आहे आता. करतोय मी. येस येस. नमस्कार. युगप्रवर्तक कवी बासी मर्ढेकर यांच्या कवी त्यांचं साहित्य आणि मर्ढेकर स्मारक याविषयी आज मी आपल्याला थोडी माहिती सांगणार आहे. या व्याख्यानाचं आयोजन हे रयत शिक्षण संस्थेच्या डी.पी. भोसले कॉलेज कोरेगाव, त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम व्याख्यान सुरू करताना मी डी.पी. भोसले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब चव्हाण, माझे मित्र आणि मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर देवानंद सोनटक्के यांचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश दुकाळे, त्यांचे सहकारी डॉक्टर विजयसिंह सावंत, डॉक्टर रमेश साळुंखे यांचंही आभार मी या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमामागचं प्रयोजन म्हणजे काल 20 मार्च रोजी झालेला बासी मर्ढेकर यांचा 65वा स्मृतिदिन हे आहे. मराठी कवितेला एक नवी दिशा देणारं आणि आपली एक अमीट अशी नाममुद्रा मराठी साहित्यामध्ये उमटवणारे युगप्रवर्तक कवी बासी मर्ढेकर यांचं साहित्य हे मराठी भाषेसाठी एक संचित मानलं जातं. त्यांच्या निधनाला आता 65 वर्ष झाली आहेत आणि आपल्या संपूर्ण आयुष्यात मर्ढेकरांनी अवघ्या 127 ते 135 कविता लिहिल्या. तरीसुद्धा आजही त्या कवितांचा अर्थ उलगडत नाही. त्यासाठी खूप मोठा अभ्यास करावा लागतो, संदर्भ तपासावे लागतात. हे सगळं पाहता बासी मर्ढेकरांच्या कवितेचं स्थान काय आहे हे माझ्यासारख्यांना सांगण्याची आवश्यकता नसावी. डॉक्टर विजय राजाध्यक्ष, सुरेश भृगुवार, सुधीर रसाळ, डॉक्टर द.बी. कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत समीक्षकांनी, अगदी मवा धोंड सुद्धा त्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागेल, मर्ढेकरांच्या कवितेचे पदर हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उलगडलेले आहेत. यामध्ये अनेकदा असं आढळतं की एखाद्या कविता जर वाचून समजत नसेल तर साधारणपणे साहित्याच्या सिद्धांतानुसार त्याचा वाच्यार्थ, त्यानंतर लक्ष्यार्थ आणि त्यानंतर व्यंगार्थ घेतला जातो आणि कवितेचे स्वरूप उलगडते आहे का हे पाहिले जाते. वाच्यार्थाचा बळी दिल्याशिवाय व्यंगार्थाकडे जाता येत नाही. वाच्यार्थाचा बळी दिल्याशिवाय लक्ष्यार्थाकडे जाता येत नाही. लक्ष्यार्थाचा बळी दिल्याशिवाय व्यंगार्थाचा विचार करता येत नाही, असं द.बी. कुलकर्णींनी आधीच म्हणून ठेवलेलं आहे. तरीसुद्धा ज्या वेळेला व्यंगार्थाचा विचार करूनही एखादी कविता उलगडत नाही, त्यावेळेला कवीच्या चरित्रामध्ये, त्याच्या जीवनक्रमामध्ये डोकवावे लागते. हे ग्रेसच्या बाबतीत जसं सत्य आहे, तसंच बासी मर्ढेकरांच्या बाबतीतही सत्य असू शकतं का, या शक्यतेचा विचार आजवर कोणी फारसा केलाय असं दिसत नाही. तरीसुद्धा मर्ढेकरांची कविता आज आपल्याला बांधून ठेवते, आपल्याला ओढाळ स्वरूपामध्ये ओढून घेते. यामागचं कारण काय असावं याचा जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात येते, ती म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेनी जे संदर्भ उभे केले, जे विषय कवितेमध्ये मांडले, ते अतिशय काळाच्या पुढचे असे होते. मर्ढेकरांची कविता त्यांच्या लेखनाच्या कालखंडाच्या 50 ते 60 वर्ष पुढची होती असं मानलं जातं.
याचाच अर्थ मर्ढेकरांच्या कवितेत वर्णन केलेला काळ आज आलेला आहे आणि त्या काळामध्ये आपण मर्ढेकरांच्या कवितेची चर्चा करत आहोत. हे अतिशय संयुक्तिक असं औचित्य आहे, असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. मर्ढेकरांच्या सौंदर्य आणि साहित्य या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. मात्र कोणत्याही पुरस्काराच्या किंवा कोणत्याही कौतुकाच्या पलीकडं जाणारी ही त्यांची कविता, हे त्यांचं साहित्य असं असल्याचं आपल्याला दिसून येतं. पण तरीही मला आज असं सांगावंसं वाटतं की जर त्या काळामध्ये मर्ढेकरांच्या कवितेचं समर्पक शब्दांमध्ये इंग्लिशमध्ये भाषांतर झालं असतं तर मर्ढेकरांची कविता नोबेल साहित्य पुरस्कारापेक्षा कमी दर्जाची कधीही नव्हती आणि नाही आणि नसेलही. याचं साधं सोपं कारण म्हणजे 1947 साली मर्ढेकरांनी लिहिलेल्या एका कवितेमध्ये रोबोट्स अर्थात यंत्रमानवाचे उल्लेख आपल्याला दिसून येतात. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 47 साली भारतीय लोकांना रोबोट्स माहिती नव्हते, कॉम्प्युटर्स माहिती नव्हते, कॅल्क्युलेटर माहिती नव्हते. त्या काळामध्ये रोबोचा उल्लेख कवितेमध्ये येणं हे द्रष्टेपणाचं लक्षण आहे, असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. केशवसुतांच्या कवितेने मराठी कवितेमध्ये एक नवे पर्व सुरू झालं आणि त्यानंतर म्हणजे मराठी नवकवितेचे जनक म्हणून आपण जर केशवसुतांना ओळखत असू तर आधुनिक कवी किंवा नवी यंत्रयुगाची कविता बोलणारे, भाषा बोलणारे कवी म्हणून मर्ढेकरांना आपण ओळखतो. कारण त्यांचं योगदान हे तेवढं मोठं असं आहे. सुरुवातीची मर्ढेकरांची कविता सुद्धा ही युरोपियन रोमॅन्टिसिझमच्या परंपरेमधली किंवा त्या प्रभावाखालची होती. मर्ढेकरांच्या समकालीन कवींमध्ये माधव जुलियन यांच्यासारखे रविकिरण मंडळाचे मुख्य आधारस्तंभ असलेले कवी होते. कवी अनिलांसारखे कवी होते. वृत्तबद्ध, दशपदी अशा पद्धतीचं लेखन हे त्या काळामध्ये कवितेमध्ये होत होतं आणि अशा काळामध्ये प्रवाहाच्या विरुद्धची कविता लिहिणं हे मर्ढेकरांनी आव्हान मोठ्या स्वरूपामध्ये पेललं. मर्ढेकरांनी कविता लिहिला तो काळ जागतिक पातळीवर अतिशय अस्वस्थतेचा असा काळ होता. पहिलं महायुद्ध होऊन गेलेलं होतं. त्यानंतर मर्ढेकरांचा जन्म 1909चा जन्म, 1939ला दुसरं महायुद्ध, त्यानंतर स्वातंत्र्य संग्राम भारतामधला, 1942ची छोडो भारत आंदोलन, ब्रिटिशांनी देशाची फाळणी करणं, त्यावेळेला धर्माच्या आधारावर उसळलेला हिंसाचार, त्यानंतर महात्मा गांधींची हत्या आणि पुन्हा देशभर झालेला हिंसाचार, या सगळ्याचा विचार करता संपूर्ण जग भारतासह एका वेगळ्या स्थित्यंतरामधून जात होतं. प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत होती आणि उद्याची शाश्वती कोणालाही वाटत नव्हती. कारण हिरोशिमा नागासाकी आण्विक दुर्घटना, अमेरिकेने जपानवरती टाकलेला बॉम्ब यामुळं जीवन किती क्षणभंगूर आहे याची जाणीव ही नागरिकांना व्हायला लागलेली होती. त्यामुळं मर्ढेकरांच्या कवितेमध्ये स्वाभाविकपणे या सगळ्या घटनांचं प्रतिबिंब पडणं अतिशय अनिवार्य असं होतं. केवळ स्वप्नरंजनात न राहता वास्तव काय आहे, जीवनामध्ये बघण्याकडं आपला दृष्टिकोन काय असला पाहिजे आणि त्यामधून आपण काय या समाजाला देऊ शकतो, कोणतं आशासुप्त आपण देऊ शकतो, याचा विचार मर्ढेकरांनी कविता लिहिताना केलेला आहे. मर्ढेकरांची कविता दुर्बोध असल्यामुळं त्यांच्यावरती टीका जरी झाली असली तरी त्यांच्या सुरुवातीच्या कवितांमधली एक कविता मी आपल्याला सांगतो आणि मग आपण पुढच्या भागाकडे जाऊ. मी मगाशी उल्लेख केला तो युरोपियन रोमॅन्टिसिझमचा आणि या युरोपियन रोमॅन्टिसिझमची छाप असलेली आणि अतिशय संवेदनशील, हळवी अशी मर्ढेकरांची एक कविता म्हणून आपण दवात आलीस भल्या पहाटी या कवितेला ओळखतो.
ही कविता खास मर्ढेकरांच्या चाहत्यांसाठी. कविता अशी आहे. दवात आलीस भल्या पहाटी, गावात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या तरल पावलांमधली शोभा. दवात आलीस भल्या पहाटी, शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या तरल पावलांमधली शोभा. अडलीस आणिक अडलीस आणिक पुढे जराशी हसलीस मागे वळून पाहणे विसरलीस का हिरवे धागे. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. लक्ष कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा. डोळ्यांमधल्या डाळिंबींचा सांग धरावा कैसा पारा. अनोळख्याने ओळख कैसी गतजन्मीची द्यावी सांग. कोमल ओल्या आठवणींची येथल्याच जर बुजली रांग. तळहाताच्या नाजूक रेषा तळहाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाव्या कुणी पुसाव्या. तांबूस निर्मल नखांवरी अन शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या. दवात आलीस भल्या पहाटी, अभ्रांच्या शोभेत एकदा जवळून गेलीस पेरिता फुल्या मंद पावलांमधल्या गंधा. मंद पावलांमधल्या गंधा. मंद पावलांमधल्या गंधा. मुर्ढेकरांची कविता ही अशी हळुवार आणि एक प्रीतीचं अतिशय सार्थ रूप रेखाटणारी होती. हेच मर्ढेकर ज्या वेळेला पिपात मेले ओल्या उंदीरसारखी कविता लिहितात, त्यावेळेला वाचकाला प्रश्न पडतो की यातले खरे मर्ढेकर कोणते. किंवा भंगुदे काठिण्य माझे आमल जाऊ दे मनीचे, ह्यासारखं ज्ञानेश्वरांनंतरच्या पसायदानानंतरची श्रेष्ठ प्रार्थना लिहिणारे मर्ढेकर कुठे, आणि गणपतवाणी बिडी बापडा ही कविता लिहिणारे मर्ढेकर कुठे. हा सगळा जर विचार केला, या दोन कवितांबरोबर अजून दोन महत्त्वाच्या कविता मर्ढेकरांच्या आहेत. त्यामध्ये मी एक मुंगी ही अत्यंत आक्रमक आणि बिभत्स रसामधली कविता. त्याचबरोबर फलाट दादा यासारखी कविता. म्हणजे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला कवितेचा विषय बनवायचं आणि त्याला प्रश्न विचारायचे आणि आपल्या जीवनातली दुःख त्याच्याशी शेअर करायची, त्याच्याबरोबर व्यक्त करायची. यासारखी कल्पना ही फक्त मर्ढेकरच करू शकतात. किंवा अजूनही येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंद्यावरी चढून अजून बकरी पाला खाते. ह्यासारखी कविता जर पाहिली तर यामध्ये सगळीकडं युद्धाचं प्रतिबिंब, बनबांबूचे पिवळ्या गातेसारखी कविता, किंवा झोपली ग खुळी बाळे झोप अंगाईला आली याच्यासारखी कविता. इथले संदर्भ जर पाहिले, किंवा नाहलेल्या जणू गर्भवतीच्या सोजवळ मोहकतेने बंदर, मुंबापुरीचे उजळीत येई मागामधली प्रभात सुंदर, ही कविता पाहिली तर आपल्याला प्रश्न पडतो, या माणसांनी अनुभव किती पद्धतीने आणि कोणत्या पातळीवर घेतलेत, आणि ते मांडताना त्यांनी भाषेचे किती प्रकारे प्रयोग केलेत, मोडतोड केली आहे, शब्दांचे इमले बांधलेत, सगळं काही केलंय. आणि ज्या ठिकाणी शब्दांचं उणे पण जाणवलं त्या ठिकाणी मर्ढेकरांनी नवे शब्द घडवले. पंक्चरली जर रात्र दिव्यांनी, यात पंक्चरली हा शब्द घडवला. पॉलिश लैली शिसवी नक्षी, हा पॉलिश लैली हा शब्द मर्ढेकरांनी घडवला. अशा अनेक शब्दांचं वरदान हे मर्ढेकरांनी मराठी कवितेला दिलं. मर्ढेकरांच्या कवितेची जातकुळी ही अन्य कोणत्याही कवीच्या जातकुळीपेक्षा निराळी आहे, हे आपण मान्य करतोच. म्हणजे त्यात वाद घालण्याचा किंवा त्याविषयी प्रतिवाद करण्याचा मुद्दाच येत नाही. युद्धानंतर निर्माण झालेली पोकळी निराशा, यंत्रयुगानं आलेली क्षणभंगुरतेची जाणीव, त्यामुळे माणसाचा देवावरचाच नव्हे स्वतःवरचा विश्वास उडालेला होता. सामान्य माणसाची जीवघेणी घुसमट या कवितेने मोठ्या प्रमाणावर पेलली.
आणि आशयाचं सूत्र सांभाळत परंपरागत साहित्य समाजांनाही मर्ढेकरांनी मोठ्या प्रमाणावर धक्के दिले. 1939 मध्ये त्यांचा शिशिरागम हा कविता संग्रह आला आणि एक नवीन कवी मराठीमध्ये जन्माला आलाय याची जाणीव लोकांना झाली, काव्यरसिकांना झाली. सत्यकथा, अभिरुची अशा अनेक नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्याच. पण शिशिरागम मधली कविता जर पाहिली किंवा शिशिर ऋतूच्या पुनरागमी एक एक पान गळावया यासारखी कविता पाहिली तर या कवितेच्या अंतर्मनामध्ये रोमॅन्टिसिझम भावना असतानाच कुठेतरी एक दुःखाची लकीर आहे, दुःखाची भावना आहे याची जाणीव ही आपल्याला होत होतीच. मात्र त्याचं अतिशय उग्र स्वरूप हे कोणत्या पद्धतीने समोर येणार आहे याची त्यावेळेला कोणालाही कल्पना नव्हती. हे सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मर्ढेकरांना कोणत्याही प्रकारे स्वतःच्या कवितांची स्पष्टीकरणं द्यायची सवय नव्हती, गरज नव्हती. त्याचबरोबर कोणतीही कविता चाल लावून म्हटली तरच ती कविता श्रेष्ठ, ती गाणं झाली तरच ती कविता श्रेष्ठ, या विचारांचे ही मर्ढेकर अजिबात नव्हते. कविता ही कविता आहे, गाणं हे गाणं आहे. हे दोन वेगळे साहित्य प्रकार आहेत. याविषयी त्यांच्या मनात कोणताही गैरसमज नव्हता. त्यांचं वाङ्मयीन महात्मता आणि सौंदर्य आणि साहित्य ही दोन्ही पुस्तकं जर आपण बारकाईने वाचली किंवा आर्ट्स आणि मॅनचं रावी जोशींनी केलेलं मराठीमधला अनुवाद कला आणि मानव हे जर पाहिलं किंवा त्यांचे लेक्चर्स ऑन एस्थेटिक्स इन लिटरेचर हे वाचलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्या लेखनाकडं इतक्या गांभीर्यानं बघणारा हा एक समीक्षक, हा एक कलावादी समीक्षक, हा एक संवेदनशील कवी आणि आकाशवाणीच्या आपल्या नोकरीच्या काळामध्ये संगीतिका लिहिणारा एक अत्यंत व्यावसायिक लेखक अशा पद्धतीने मर्ढेकरांनी त्यांचं आयुष्य हे व्यतीत केलेलं आहे. मर्ढेकरांच्या कवितेवरती अश्लीलतेचा खटलाही झाला. मुंबईच्या न्यायालयामध्ये मर्ढेकरांच्या 5 कविता या अश्लील आहेत असं ठरवून प्रकाशक आणि कवी या दोघांनाही आरोपी करण्यात आलेलं होतं. मर्ढेकरांच्या प्रकाशकांनी न्यायालयाची माफी मागितली आणि त्या खटल्यातून अंग काढून घेतलं. पण मर्ढेकरांनी आपला खटला स्वबळावर कोणता वकील न देता लढले. त्याचबरोबर आपल्या कवितेचं संपूर्णपणे काव्यलेखनामागची भूमिका त्यांनी या सुनावणी दरम्यान मांडली आणि मर्ढेकर हे त्या अश्लीलतेच्या आरोपातून निर्दोष सुटले. मला वाटत नाही कोणत्या कवीला आजच्या काळातही इतक्या मोठ्या प्रमाणावरती आपल्या अभिव्यक्तीची किंमत मोजावी लागली असेल. आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गोष्टी खूप करतो, मात्र ज्या वेळेला न्यायालयाची वेळ येते त्यावेळेला बहुतांश लोक पळ काढताना दिसतात. मर्ढेकर असा पळ काढणाऱ्यांपैकी नव्हते. पुण्याच्या एका कवी संमेलनामध्ये अध्यक्षपद मर्ढेकरांना देण्यात आलं होतं. त्यानंतर काही वक्त्यांनी मर्ढेकरांच्या कवितांवरती अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका केलेली होती. गोखले नावाच्या एका समीक्षकांनी त्यांचा मूषक कवी असाही उल्लेख केला होता. मात्र या कोणाच्याही टीकेला एका ओळीचंही उत्तर न देता, प्रतिवाद न करता मर्ढेकरांनी हे सर्व विषय बाजूला ठेवले आणि स्वतःच्या लेखनावर लक्ष केंद्रित केलेलं होतं. अशा पद्धतीची एक साहित्यनिष्ठ भूमिका घेऊन मर्ढेकरांनी आयुष्यभर लेखन केलं हे आपल्या या निमित्तानं लक्षात येईल. मर्ढेकरांच्या अनेक कविता या समजत नसत. म्हणजे झोपली ग खुळीबाळेसारखी कविता जर घेतली तर त्याच्यामधले संदर्भ काय आहेत, त्याच्यामधले युद्धाचे संदर्भ काय आहेत, या सगळ्याचा विचार करायचा म्हणलं तर ती कविता आजही उलगडणं तितकंसं सोपं नाही. एकदा मौज प्रकाशनच्या भागवतांनी मर्ढेकरांना या संदर्भात विचारलं होतं की झोपली ग खुळीबाळे ही कविता समजत नाहीये तर त्या कवितेबद्दल तुम्ही काय सांगाल, तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल. मर्ढेकर म्हणले ते जर ही कविता तुम्हाला समजत नसेल तर ती समजून घ्यायचा प्रयत्न करू नका. ती कविता अस्तित्वातच नाही
असं तुम्ही समजा. अगदी याच पद्धतीचं उत्तर जी. ए. कुलकर्णींनी त्यांच्या वाचकांना दिलेलं होतं. काही कथांमधले संदर्भ, काही कथा कळत नाहीत असं ज्या वेळेला जी. ए. कुलकर्णींच्या कथांबद्दल आक्षेप येत होते, त्यावेळेला जी. ए. कुलकर्णींनी लिहिलेल्या पत्रात असे उल्लेख आढळतात की नदी वाहणारी असते, त्यातलं सगळंच पाणी तुमच्यासाठी नसतं. तुमच्या ओंजळीत जेवढं येईल तेवढं तुम्ही घ्या, उरलेलं पाणी तुम्ही सोडून द्या, ते तुमच्यासाठी नाही असं समजा. ज्या कथा समजत नाहीत त्या सोडून द्या. अभ्यास केला तर तुम्ही त्या समजून घेऊ शकाल. याच पद्धतीचं उत्तर कवी ग्रेस यांनी सुद्धा माझ्या एका मुलाखतीत दिलेलं होतं. ज्यावेळेला एखादी कविता समजत नाही असं वाटतं, त्यावेळेला वाचकाने ती कविता काही काळ बाजूला ठेवावी आणि नंतर पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळेला त्याला जर ती कविता समजली तर कवी आणि वाचक किंवा कवी आणि रसिक यांच्यामध्ये संवेदनेचा एक सोनेरी पूल बांधला जातो आणि कवीची कविता लिहितानाची जी उच्चतम सृजन पातळी असेल, त्या सृजन पातळीला तो समीक्षक, तो वाचक किंवा तो रसिक पोचलेला असतो. त्यामुळे या दोघांमधला पूल हा सोन्याचा पूल असतो असं ग्रेसनी म्हटलेलं होतं. त्यामुळं आरती प्रभू असतील, पुशी रेगे असतील, मर्ढेकर असतील, खानोलकर किंवा जी. ए. कुलकर्णी, ग्रेस यांच्या बाबतीत हा मुद्दा कायम उद्भवतो की काही लिहिलेल्या गोष्टी समजत नाहीत. त्यावेळेला काय करायचं? त्यावेळेला हाच उपाय आहे की काही काळ ते बाजूला ठेवायचं आणि नंतर पुन्हा एकदा ते समजायचा प्रयत्न करायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मर्ढेकरांच्या बाबतीत सांगायला येईल ती म्हणजे त्यांनी कधीही आपली कविता स्वस्थ होऊन दिली नाही आणि कधीही त्यांनी कवितेसाठी लिहिण्यासाठी म्हणून कविता कधीही लिहिलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मर्ढेकरांची निसर्ग कविता उत्तम आहे, प्रेम कविता उत्तम आहे. मात्र त्यांनी मुक्तछंदामध्ये किंवा खुल्या फॉर्ममध्ये ज्या पिपात मेले ओल्या उंदीरसारख्या कविता लिहिल्या, त्या कवितांवरती, त्यांच्या समीक्षेवरती ते स्वतंत्र पुस्तकं झाली. म्हणजे एकाच कवितेच्या समीक्षेवरती पुस्तक प्रकाशित होण्याचा हा माझ्या मते एक दुर्मिळ आणि विरळाच असा प्रसंग असावा. पादकुलक व वृत्तामध्ये किंवा छंदामध्ये त्यांनी अनेकदा रचना केल्या. शार्दूल विक्रीडित त्यांचं आवडतं वृत्त होतं. त्याचबरोबर मुक्तछंद त्यांनी मुबलक वापरला. "गिरेस पडलो जर बच्चमजी" अशासारख्या कवितांमध्येही त्यांच्या लेखनाचं शैली वेगळी ही दिसून येते. खुद्द मर्ढेकरांनी श्रीपू भागवतांना एकदा पत्र लिहून काही कवितांचे संदर्भ कळवले होते. हे साधारणपणे काही कविता हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या आधी, आणि त्या संदर्भांच्या शेवटी त्यांनी असं म्हटलं होतं, ही कविता वाचल्यानंतर, उदाहरणार्थ झोपली ग खुळी बाळे किंवा बनबांबूचे पिवळ्या गाते या कविता वाचल्यानंतर वाचकाला जो अर्थ उमगेल तो त्याच्या दृष्टीने खरा, बरोबर आणि वास्तवार्थ असेल. या बाबतीत कवीनं सांगितलेले संदर्भ किंवा अर्थ ही चुकीचे ठरू शकतात. इतकी प्रांजळ भूमिका मर्ढेकरांनी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं आणि अशी प्रांजळ भूमिका मर्ढेकरांची होती. त्यामुळं ते अतिशय वेगळ्या पद्धतीचे, वेगळ्या प्रवृत्तीचे कवी ठरतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मर्ढेकरांना बालकवींच्या कविता फार आवडायच्या. त्यानंतर माधव जुलियनांच्या कवितांवर त्यांचं प्रेम होतं. कवी गिरीशांनी लिहिलेले माधव जुलियन यांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या एका संगीतिकेचं, एका आकाशवाणी श्रुतिकेचं दिग्दर्शन मर्ढेकरांनी आकाशवाणी मुंबई केंद्रासाठी केलेलं होतं. आकाशवाणीमध्ये मर्ढेकरांची कारकीर्द मुंबई केंद्र, दिल्ली केंद्र, पाटणा केंद्र, तिरुचिरापल्लीला ते गेले नाहीत, पण कोलकाता केंद्र या सगळ्या केंद्रांवरती मर्ढेकरांची कारकीर्द ही चांगल्या पद्धतीने झाली. त्यापूर्वी त्यांनी काही कॉलेजेसमध्ये प्राध्यापकाची नोकरी पण केली. टाइम्स ऑफ इंडियासारख्या वृत्तपत्रामध्ये ते उपसंपादकही राहिले. ICSच्या परीक्षेसाठी ते इंग्लंडला गेले होते. तो कालखंड त्यांच्यासाठी अतिशय मोलाचा आणि त्यांच्या
वाङ्मयीन समजुतीला अतिशय खत पाणी घालणारा अशा पद्धतीचा होता. युरोपमध्ये त्यांनी अनेक संग्रहालयांना भेटी दिल्या, अनेक ग्रंथालयात पालथी घातली. त्याचबरोबर युरोपमधल्या संपूर्ण काव्य परंपरेचा एक छोटासा आढावा त्यांनी घेतला असावा असं आपल्याला नक्कीच दिसून येतं. त्यांना टी.एस. इलियटवरती लिहायचं होतं. त्यानंतर वर्ड्सवर्थ हा त्यांच्या आवडत्या कवींपैकी होता. त्यामुळं मर्ढेकरांचं वाचन, त्यांचा अनुभव घेण्याची पद्धत, त्यांचा देशभर आणि परदेशामध्ये झालेला प्रवास, वावर, व्यक्तिगत आयुष्यामध्ये झालेली टीका टिपण्या आणि कौटुंबिक जीवनामध्ये आलेल्या उलथापालथ्या. त्यांचे 2 विवाह झाले होते. त्यानंतर स्थैर्य नावाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात नव्हती. म्हणजे कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो, ही कृष्णा नदीमध्ये मर्ढे गावाच्या शेजारून वाहणाऱ्या या विषयीची त्यांची एक नॉस्टॅल्जिक आठवण ही त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला दिसतेच. त्यामुळं निवृत्तीनंतर मर्ढेकरांना मर्ढे गावात जाऊन शेती करायची होती. मुंबईमध्ये असताना ते दर आठवड्याला किंवा किमान महिन्यातून एकदा मर्ढे गावाला जात असत आणि तिथे काही घरची शेतीची कामं असतील त्यामध्येही लक्ष घालत असत. पण एकंदरीत पाहता देशभर झालेला प्रवास, परदेश प्रवास, वाङ्मयीन टीका टिपण्या, वाद विवाद या सगळ्याचा विचार करता मर्ढेकरांना स्थैर्य हे फारसं मिळालं नव्हतं. त्यात लंडनमधल्या ICSच्या परीक्षांमध्ये आलेलं अपयश आणि कोर्टामध्ये दाखल झालेला अश्लीलतेचा खटला या सगळ्याचा विचार जर केला तर टिकून राहून आपण लिहावं ही त्यांची उमेद ही शेवटच्या काळामध्ये संपत चालल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जरी कोर्ट केस झाली नसती किंवा त्यांचा एवढा प्रवास, एवढ्या बदल्या झाल्या नसत्या, तर कदाचित त्यांचं आणखी लेखन हे सकस स्वरूपात आपल्याला वाचायला मिळालं असतं. शेवटी त्यांच्या पत्रांमध्ये उल्लेख यायचे की आता लिहावंसं काही वाटत नाही. त्यामुळं कदाचित ते 127, 135 कवितांवर थांबले असावेत. काही लिहिलेल्या कविता त्यांनी फाडून टाकलेल्या असाव्यात. त्यांनी इंग्लिशमध्येही कविता लेखन केलेलं होतं. इलस्ट्रेटेड वीकलीसारख्या प्रतिष्ठेच्या पाक्षिकामध्ये ते प्रकाशित व्हायचं. त्या कवितासुद्धा एकत्र करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याची नाळ या काही कविता आणखी काही कवितांमध्ये कुठे जुळती का हे पाहायला हवं आहे. दुसरीकडं त्यांच्या संगीतिका ह्या तर कोणी म्हणणार नाही की ज्या माणसाने पिपात मेले ओल्या उंदीर लिहिलंय, ज्या माणसाने या सांगीतिका लिहिल्या असतील असं कुणीही म्हणणार नाही. त्यामुळं मर्ढेकरांच्या कवितेचा अभ्यास करताना तो आजच्या काळाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जास्त सकसपणे होणं हे जास्त गरजेचं आहे असं मला सांगावंसं वाटतं. मर्ढेकरांच्या साहित्य आणि कवितांवरती प्रभाकर पाध्ये लिहिलं, उशी रेग्यांनी लिहिलं, प्रभा गणोरकर लिहिले, आचार्य विवेक गोखलेंनी लिहिलं, प्रभाकर माचवे, भाऊ पाध्ये, राभा पाटणकर, सत्यम कुल्ली, गंगाधर गाडगीळ, सौजा भागवतांसारख्या दिग्गज माणसांनी लिहिलं, प्रल्हाद वडेर, त्र्यंबी सरदेशमुख, यशवंत मनोहर अशा सगळ्यांनी लिहिलं. मात्र मर्ढेकरांची कविता उलगडली किती हा जर विचार केला तर 10च्या स्केलवरती आपण ते 3 किंवा 4 इथपर्यंतच म्हणू शकतो. डॉक्टर अक्षयकुमार काळेंनी मर्ढेकरांच्या प्रत्येक कवितेचं विवेचन करणारं सविस्तर पुस्तक लिहिलेलं आहे. ह्या पुस्तकांना सुद्धा खूप मोठी मदत मर्ढेकरांच्या चाहत्यांना झालेली आहे आणि मर्ढेकरांची कविता आपण वाचू शकतो, तिथपर्यंत पोहोचू शकतो हे आजच्या पिढीला कळणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं केवळ मर्ढेकरांची कविता या पुस्तकामधल्या कविताच नव्हे तर कर्ण, बदकांचे गुपित सारख्या संगीतिका, इलस्ट्रेटेड वीकलीमधल्या इंग्लिश कविता, त्यानंतर वाङ्मयीन महात्मता आणि सौंदर्य आणि साहित्यासारखी पुस्तकं, आर्ट्स अँड मॅन, त्यानंतर अन्य साहित्य मर्ढेकरांचं या सगळ्याचा विचार करता मर्ढेकरांचं एक पोर्ट्रेट तयार करणं हे आजच्या समीक्षेची मोठी जबाबदारी आहे असं मला सांगावंसं वाटतं.
मर्ढेकरांच्या काही ओळी आहेत ज्या अजूनही उलगडलेल्या नाहीत. त्या काही ओळी मी सांगतो आणि मग स्मारकाच्या विषयाकडे येतो. तिंबून झाली कणिक काळी, मऊ मोकळी ह्या रस्त्याची, उष्ट्या अन्नामध्ये थबकली, चोच कोरडी बगघारी. गंजदार पांढऱ्याने काळ्या, निर्वित रंगा अन्नारिंगी, धक्क्यावरच्या अजून बोटी, साखर झोपे मनी फिरंगी. फार सुंदर ओळ ही. शब्द अर्थाआधी यावा, हे तो ईश्वराचे देणे, पेंगणाऱ्या प्रयासाला उभे संसाराचे लेणे. उदासतेला जहरी डोळे, काचेचे पण मधाळ पोळे, ओठांवरती जमले तेही बेकलाईटी बेकलाईटी. शतशतकांच्या पायलन्सवरती किती कावळे टिंबे देती, उभा जागृती क्रियापदांचा खडा पहारा पण रोबोंचा. मी मगाशी जे म्हणलं रोबोंचे उल्लेख हे मर्ढेकरांच्या कवितेमध्ये 47 साली आलेले. तर हे ते रोबोंचे उल्लेख आणि तिथं सुद्धा रोबो पहारेकऱ्याच्या भूमिकेत आहे. उभा जागृती क्रियापदांचा खडा पहारा पण रोबोंचा. दगड गाडला गाडा हाडे, शेंदूर गेला रक्त जाऊ द्या, अज्ञानाच्या गळफासातच जरा जगा जरा जगू द्या. अशा अनेक कवी, अशा अनेक ओळी आहेत. कणा मोडला निश्चलतेचा ह्या पालीच्या आवाजाने, धम्मम शरणम कुणी बोलले, आषाणातील बुद्ध मिशाने. वडारणीचा बागुलबोवा जुळवीत बसला, पिंगट हत्ती पिंगटलेले सदा अडबोंडू, त्यास दाविती दोन तबेला. अशा असंख्य ओळी मर्ढेकरांच्या आहेत. एखाद्याने एखादी कविता घेतली तर कदाचित त्याचं आयुष्य संपेल त्या कवितेचा अर्थ लावता लावता. अशा 127 135 कविता मर्ढेकरांच्या आहेत आणि हे एवढं मोठं संचित आपल्यासमोर मर्ढेकर ठेवून गेलेत. त्याला 65 वर्ष झालेली आहेत. त्यामुळं मर्ढेकरांच्या विषयी मी फार अधिकाराने सांगू शकणार नाही समीक्षेचे सिद्धांत किंवा या सगळ्या पातळीवर. पण आजच्या समीक्षकांची ही जबाबदारी आहे की मर्ढेकरांच्या कविता या जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील ही आजची आपली जबाबदारी आहे. त्याचबरोबर मर्ढेकरांच्या संपूर्ण साहित्यामधले काही साम्यस्थळं जी आहेत ती साम्यस्थळं आपल्याला हुडकायची आहेत, शोधायची आहेत आणि त्यावरती आपल्याला काम करणं आवश्यक आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मर्ढेकरांचं मूळ गाव मर्ढे हे वसलेलं आहे. ते कृष्णा नदीच्या काठी, म्हणजे पुण्याहून साताऱ्याला येताना आनेवाडी टोल नाक्यापासून डावीकडं आपण गेलो की 3 किलोमीटर अंतरावर मर्ढे हे गाव आहे. 1956 साली मर्ढेकरांचं निधन झालं. त्यानंतर 1962 साली साताऱ्यामध्ये काकासाहेब गाडगिळांच्या अध्यक्षतेखाली 44वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. या साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी ठराव झाला की मर्ढेकरांचा जन्म जरी फैजपूर सवादे या गावी झाला असला तरी त्यांचं मूळ गाव हे सातारा जिल्ह्यात असल्यामुळं त्यांच्या मूळ गावी मर्ढेकरांचं एक स्मारक बांधलं जावं. मर्ढे गावामध्ये मर्ढेकरांचं श्रीरामाचं मंदिर आहे. कारण मर्ढेकरांचं घराणं हे समर्थ रामदासांच्या परंपरेमधलं आहे. त्यामुळं मर्ढेकरांचं राम मंदिर त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ते मंदिर आजही उभं आहे आणि तिथल्या मूर्ती या अतिशय देखण्या अशा आहेत. या मंदिराच्या भोवती मर्ढेकरांचं घर, ज्याला आपण निवासस्थान म्हणू, हे सावित्री सदन हे आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. त्या सावित्री सदनमध्ये मर्ढेकरांचा कुटुंबियांचा निवास हा होत होता. त्याचबरोबर मर्ढेकर अनेकदा या घरामध्ये राहायला आलेले आहेत आणि मर्ढेकरांचं संपूर्ण कुटुंब, आई वडील एक बहीण कमल पाडळीकर हे त्या ठिकाणी राहत होतं. त्यानंतर मर्ढेकरांचं चुलत घराणं असतील तेही त्या ठिकाणी राहायला होते.
तर झालं असं की 44व्या संमेलनात ठराव तर झाला, पण त्यावरती कार्यवाही काहीच झाली नाही, कारण राज्य सरकारपर्यंत हा विषय तोपर्यंत कुणी नेलेला नव्हता. हे कुठपर्यंत तर 1993 साली 66वं संमेलन साताऱ्यात परत होईपर्यंत हा विषय फक्त प्रत्येक साहित्य संमेलनात शेवटच्या दिवशी ठराव व्हायचा. त्या ठरावामध्ये मर्ढे तालुका जिल्हा सातारा येथे मर्ढेकरांचे स्मारक बांधायचे हा ठराव आंधळेपणाने मंजूर व्हायचा. त्याचा पाठपुरावा मात्र फार कोणी केल्याचं दिसून येत नाही. 93 साली जे संमेलन झालं विद्याधर गोखलेंच्या अध्यक्षतेखाली, त्यावेळेला साताऱ्याचे त्यावेळचे आमदार अभयसिंहराजे भोसले यांनी मर्ढेकरांच्या स्मारकासाठी पुढाकार घ्यायचं ठरवलं. त्या संमेलनाच्या वेळेला मर्ढे गावातून एक ग्रंथदिंडी सातारच्या संमेलनस्थळी गेलेली होती. या 93च्या संमेलनाच्या निधीमधून काही निधी शिल्लक राहिला. त्यामध्ये सातारा साहित्य संमेलन ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि या ट्रस्टच्या वतीने पहिलं अभिजात साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये घेण्यात आलं. त्या संमेलनाचे अध्यक्षपदी होते दवी कुलकर्णी. आणि या संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी मर्ढेकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. मात्र मर्ढेकरांचं गाव हे महामार्गापासून 3 किलोमीटर आत असल्यानं मर्ढेकरांचं स्मारक हे महामार्गाजवळ असावं या उद्देशाने हे स्मारक महामार्गालगतच्या एका जागेवर करण्याचं ठरलं आणि त्या ठिकाणी त्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. या भूमिपूजनाला डॉक्टर विजयराजाध्यक्ष, राम शेवाळकर, अशोक नायगावकर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक, रारम बोराडेंसारखे साहित्यिक हे उपस्थित होते आणि महामार्गापासून मर्ढे गावापर्यंत पालखीनी बैलगाड्यांमधून या सगळ्या मान्यवरांना गावात नेण्यात आलं होतं. आणि अशोक नायगावकरांच्या समवेत मी स्वतः आम्ही मर्ढेकरांच्या कविता गात गात सादर करत आम्ही ही सगळी दिंडी मर्ढ्यापर्यंत नेलेली होती. मात्र महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये भूमिपूजन केलेली जागा ही संपादित केली आणि त्यानंतर पुन्हा मर्ढेकरांच्या स्मारकाचा प्रश्न हा प्रलंबित पडला. त्यामुळं विषय असा झाला की आता करायचं काय. त्यामुळं 44वं संमेलन झालं, 66वं संमेलन झालं, पण याच्यामध्ये पुढाकार घ्यायला कोणीच तयार नव्हतं. त्यानंतर साधारणपणे 2005 मध्ये जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा ठसा असलेले मंत्री अजित पवार यांनी 2005 आणि 6 मध्ये बासी मर्ढेकर स्मारक समितीची सर्वप्रथम स्थापना केली. मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते आणि त्या स्मारकाच्या समितीच्या बैठकींना मुंबईमध्ये मंत्रालयात हजर राहण्याची मला 2 ते 3 वेळा संधी मिळाली होती. कराडचे उदयन कुलकर्णी आर्किटेक्ट यांच्या आरेखनातून मर्ढेकर स्मारकाचा आराखडा ठरला, मंजूर करण्यात आला आणि त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये समितीमध्ये त्यावेळेला डॉक्टर विजया राजाध्यक्ष होत्या, रारम बोराडे होते, साहित्य संस्कृती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांसारखे होते. त्यानंतर सातारचे जिल्हाधिकारी, मग मर्ढे सरपंच आणि अन्य लोक होते. मी त्यावेळेला त्या समितीमध्ये नव्हतो, पण सातारकर साहित्यिक प्रतिनिधी म्हणून मी त्या बैठकांना उपस्थित राहिलो आणि मीही माझ्या काही सूचना त्या बैठकीमध्ये केलेल्या होत्या की हे स्मारक कसं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी काय केलं पाहिजे. त्यानंतर स्मारकाचं भूमिपूजन झालं आणि साधारण 2001 नंतर या स्मारकाला खऱ्या अर्थानं वेग आला. 2005-06ला समिती स्थापन झाली आणि 23,76,000चा पहिल्यांदा निधी साताऱ्यामधले साहित्य परिषदेचे रवींद्र बेडके यांच्या प्रयत्नातून हा मंजूर झाला. त्यानंतर 2005-06च्या दरम्यान रामराजे निंबाळकर या आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं. मर्ढे गावातली ग्रामपंचायत चौकातली म्हणजे जिथं भैरवनाथ मंदिर आहे त्या शेजारची एक जागा मर्ढेकर स्मारकासाठी ठरवण्यात आली. मर्ढेकरांचं घर आणि मंदिर
हे वेगळं आणि स्मारकाची जागा वेगळी. या पद्धतीने ही स्मारकाची सुरुवात झाली आणि 2013 पर्यंत साधारणपणे हे स्मारक बांधून पूर्ण झालं. त्यासाठी लागणारा निधी हा वेळोवेळी संबंधितांनी मंजूर करून घेतला. स्मारकाची पूर्ण इमारत तयार झाली. इमारत तर तयार झाली, शिल्प नाही, मर्ढेकरांचा पुतळा नाही, त्यांचं तैलचित्र नाही, पुस्तकं नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या स्मारकाचं आता करायचं काय, ह्या पुन्हा एकदा प्रश्न प्रलंबित राहिला. त्यानंतर मी स्वतः 2016 मध्ये 1 डिसेंबरला मर्ढेकरांच्या 108व्या 2015 मध्ये ॲक्च्युली 1 डिसेंबर 2015ला मर्ढेकरांच्या 108व्या जयंतीला मी पुण्यामध्ये विभागीय विनोद कुलकर्णी आणि अन्य मान्यवर यांचा समावेश यामध्ये करण्यात आला. त्यामध्ये ॲडव्होकेट अरविंद शिंगटे असतील, त्यानंतर अरविंद शिंगटे माजी सरपंच, शरद शिंगटे, या सगळ्यांचा समावेश या समितीमध्ये करण्यात आला आणि मर्ढेकरांचं स्मारक लोकार्पणाच्या दिशेने जायला सुरुवात झाली. सुरुवातीला रवींद्र खेबुडकर हे उपविभागीय अधिकारी अध्यक्ष म्हणून होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने वेग घेतला. मात्र शासकीय बदल्यांमुळे त्यांना यामध्ये पुढे योगदान देता आलं नाही. त्यानंतर 2-3 उपविभागीय अधिकारी बदलले आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला साहेबांच्या उपस्थितीमध्ये बासी मर्ढेकर स्मारकाच्या अनेक बैठका झाल्या. स्मारक पूर्ततेसंदर्भात प्रलंबित कामं कशा पद्धतीने पूर्ण करायची या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे चर्चा झाली. बासी मर्ढेकर स्मारक समिती स्थापन करायचं ठरलं. त्यानंतर त्या जागेचा ताबा ग्रामपंचायतीकडून मर्ढेकर स्मारक समितीकडं घेण्याचं ठरलं. तो रितसर परवानगीनं घेण्यात आला. त्याचबरोबर मर्ढे हे गाव पर्यटनदृष्ट्या विकसित करावं या दृष्टिकोनातून एक सुधारित प्रस्ताव मुल्लासाहेबांच्या प्रयत्नातून राज्य शासनाकडं पाठवण्यात आला. याशिवाय मर्ढेकरांचं स्मारक ही स्वतंत्र इमारत आणि मर्ढेकरांचं मूळ घर, त्याचबरोबर श्रीराम मंदिर आणि मर्ढे घाटाचा परिसर हे सुद्धा विकसित करण्यासाठी त्यानंतर आगामी काळात विकास प्रकल्प राबवण्याचं हे प्रस्ताव ठेवण्यात आला. राज्य शासनाने ज्याप्रमाणे भिलार हे पुस्तकांचं गाव करण्याचं ठरवलंय, त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेने मर्ढे हे गाव कवितांचं गाव म्हणून विकसित करण्याची एक कल्पना मांडलेली आहे आणि त्या दृष्टीनेही या समितीच्या मार्फत प्रयत्न सुरू आहेत. आणि या सगळ्याचा विचार करता मर्ढे ही एक मराठी साहित्यप्रेमींसाठी आदर्श साहित्य पंढरी होऊ शकते. कृष्णा नदीचा रम्य किनारा, कृष्णा नदीचा घाट, श्रीरामाचं मंदिर, त्याभोवतीचं मर्ढेकरांचं घर, मर्ढेकरांचं स्मारक, त्याचबरोबर भैरवनाथाचं जीर्णोद्धार झालेलं मंदिर, या सगळ्याचा विचार करता मर्ढे हे आदर्श एक दिवसाच्या पर्यटनाचं केंद्र बनू शकतं, ही खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना मी स्वतः देतो. त्याचबरोबर मर्ढेकरांच्या स्मारकामध्ये एका ग्रंथालयाचं नियोजनही करण्यात आलेलं आहे. यामध्ये कुपर समूह असेल किंवा मिनाज मुल्ला साहेबांचा मित्रांचा, शालेय मित्रांचा एक गट आहे. त्या गटातर्फे
मग या ग्रंथालयासाठी पुस्तकं देण्यात आलेली आहेत. कोपर उद्योग समूहाने ग्रंथ ठेवण्यासाठीची कपाटंही दिलेली आहेत. आणखी अनेक देणगीदार या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू, पुस्तकं हे भेट द्यायला उत्सुक आहेत आणि अल्पावधीत या मर्ढेकर स्मारकाचं लोकार्पण होणं याकडं समस्त साहित्यप्रेमी लक्ष ठेवून आहेत. त्यांची ती इच्छा अनेक वर्षांनी पूर्ण होणार आहे. त्याचबरोबर मर्ढेकरांच्या या स्मारकामध्ये मर्ढेकरांचा जीवनपट, त्यांचं एक मोठंच्या मोठं तैलचित्र हे साकारलं जाणार आहे. शिवाय मर्ढेकरांची स्वतःची संपूर्ण ग्रंथसंपदा, त्याशिवाय मर्ढेकरांच्या साहित्यावर अन्य साहित्यिकांनी लिहिलेली ग्रंथ संपदा ही त्या ठिकाणी प्रदर्शित केली जाणार आहे. पुढच्या काळामध्ये मर्ढेकरांच्या जीवनाचा परिचय करून देणारी एक ध्वनिचित्रफीत अर्थात छोटी डॉक्युमेंटरी ही तयार करून त्या ठिकाणी प्रदर्शन करण्याची सोय केली जाणार आहे. मर्ढेकरांच्या साहित्याचा किंवा मराठी कवितेचा एक साक्षेपी अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी निवासाची व्यवस्थाही या स्मारकामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम घेण्यासाठी, कवी संमेलन घेण्यासाठी या ठिकाणी एक छोटेखानी सभागृह पण निर्माण करण्यात येणार आहे. या सगळ्याचा विचार करता जसं केशवसूत स्मारक कोकण मराठी साहित्य परिषदेने अत्यंत आदर्श पद्धतीने आणि लोकसहभागातून उभं केलेलं आहे, तशा पद्धतीने मर्ढेकरांचं स्मारक आणि मर्ढे गाव हे एक आदर्श पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा हा आमचा सर्वांचा प्रयत्न यापुढेही राहणार आहे. बासी मर्ढेकर म्हणजे केवळ मराठी कविता किंवा असं नसून मराठीमधल्या बहुतांश कवितांचं किंबहुना देशातलं कविता संग्रहांचा समावेश असलेलं सर्वात मोठं ग्रंथालय मर्ढे गावामध्ये करावं अशा पद्धतीने योजना आखली जात आहे. कदाचित जागा कमी पडू शकेल, कदाचित विस्तारित काही बांधावं लागेल किंवा अन्य काही व्यवस्था करावी लागेल, पण अशा पद्धतीने मर्ढेकरांचं स्मारक हे सर्व साहित्यिकांना, कवींना प्रेरणादायी ठरावं या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न हे केले जाणार आहेत. आपणही आपल्या काही सूचना असतील तर त्याही मर्ढेकर स्मारक समितीकडं अवश्य पाठवू शकता. आपल्या संग्रहामधली कविता संग्रह, समीक्षा याविषयीची पुस्तकं आपण मर्ढेकर स्मारकासाठी भेट देऊ शकता. त्याचबरोबर व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सातारा जिल्ह्यातल्या मर्ढे गावाला आपण भेट देऊ शकता आणि मर्ढेकरांच्या साहित्याच्या, मर्ढेकरांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या भूमीमध्ये एक साहित्याची प्रेरणा घेऊन आपण इथून जाऊ शकता. मर्ढेकरांच्या कवितेनी आपल्या मराठी साहित्यावर, मराठी कवितेवर, मराठी रसिकांवर केलेले उपकार हे अनंत असे असून त्याची परतफेड करण्याचा एक छोटासा प्रयत्न या निमित्तानं आपण सर्वांनी करावा. मर्ढेकर स्मारकाला भेट द्यावी, ग्रंथ भेट द्यावी आणि अवश्य मर्ढेकरांच्या कविता आपल्या माध्यमातून, आपल्या प्रयत्नातून आजच्या पिढीपर्यंत पोहोचवाव्यात हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि मर्ढेकरांच्या या सगळ्या साहित्याचं स्मरण या निमित्तानं केलं जावं. कदाचित उद्या शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी शिक्षक संघाच्या प्रयत्नातून बासी मर्ढेकर कविता अध्यासन केंद्र हे निर्माण होऊ शकतं. सर्वांनी जर मनावर घेतलं, लोकप्रतिनिधींनी मनावर घेतलं तर बासी मर्ढेकरांच्या नावाने दर 3 वर्षातून एक राज्य शासनाचा पुरस्कार हा दिला जाऊ शकतो. काही वर्षांपूर्वी साहित्य परिषदेतर्फे अशा पद्धतीचा पुरस्कार म्हणजे मर्ढेकरांच्या स्मृती प्रित्यर्थाचा हा दिला जात असे. अशा पुरस्काराचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बासी मर्ढेकरांच्या जीवनावर एखादा बायोपिक व्यक्तिचित्रपट हा जर तयार झाला तर तो सुद्धा जागतिक पातळीवर मान्यता मिळाल्याशिवाय राहणार नाही. इतकं वैश्विक आशय असलेलं लेखन हे मर्ढेकरांचं होतं.
ते आपण मान्य करणं आपल्याला आवश्यक आहे. एक मराठी मातीमधला, पश्चिम महाराष्ट्रातला, सातारा जिल्ह्यातला एक कवी आपल्या लेखनातून दिगंताची कीर्ती प्राप्त करतो आणि त्याच्या निधनानंतरही त्याच्या साहित्यावरती वारचेवर ग्रंथसंपदा येत राहते, लेखन येत राहतं, चर्चा झडत राहतात, वादप्रतिवाद होत राहतात. हे अभिजात वाङ्मय असल्याचं फार मोठं लक्षण आहे, हे मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. अभिजात वाङ्मय म्हणजे ग्रंथालयामध्ये धूळ खात पडलेली पुस्तकं नसून लेखक कवीच्या निधनानंतरही त्याच्या साहित्यावर, त्याच्या लेखनावर, त्याच्या समीक्षेवर चर्चा होत राहणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्या साहित्यिकाच्या जिवंतपणाचं सुद्धा आणि भाषेच्या जिवंतपणाचं सुद्धा. आपण सर्वजण मराठीचे लेखक आहात, वाचक आहात, प्राध्यापक आहात आणि साक्षेपी समीक्षक आहात. मी आपल्या सर्वांना मराठी कवितेचा रसिक म्हणतो आणि त्यामुळं आपली ही जबाबदारी आहे की बासी मर्ढेकरांच्या कवितेचं जे देणं ते आपल्याला देऊन गेलेत ते आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मर्ढेकरांची कविता श्रेष्ठ आहे का नाही या वादात आपल्याला पडायचंच नाहीये. ती श्रेष्ठ आहेच. त्या कवितेचे पदर आपल्याला किती उलगडत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे आणि ही कविता आपल्याला आपल्याबरोबर आपल्या पुढच्या पिढ्यांना, मी हे सारखं का सांगतोय हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण पुढची पिढी आजच्या मराठी साहित्यापासून दूर गेलेली आहे. मात्र त्यांना आवडणारे, त्यांना पटणारे, त्यांना कळू शकणारे विषय, संदर्भ हे मर्ढेकरांच्या कवितेमध्ये असल्यानं त्या पिढीपर्यंत ही कविता जाणं जास्त आवश्यक आहे, हे मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. त्यामुळं मर्ढे गावामध्ये, मर्ढेकर स्मारकामध्ये अवश्य या. मर्ढेकरांची पुस्तकं वाचा. त्यांच्या साहित्यावर असलेली सर्वच्या सर्व 38 पुस्तकं माझ्या व्यक्तिगत संग्रहात आहेत आणि मी हे अभिमानानं सांगतो की कोणाकडेही नसतील असे सगळे संदर्भ बासी मर्ढेकरांच्या बाबतीतले माझ्याकडं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ही सर्व पुस्तकं ही स्मारकामध्ये ठेवली जाणार आहेत. त्यामुळं सर्व अभ्यासकांना हे मर्ढेकरांची कविता, त्यांचं समीक्षा, त्यांची संगीतिका हे सगळं तिथं वाचायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मर्ढेकरांचा विचार आपल्याला समोर घेऊन जायचा आहे. भंगू दे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे, असं म्हणणारे मर्ढेकर आणि एक सबळ आणि सक्षम कविता लिहिणारे, जे डॉमिनंट कविता ज्याला आपण म्हणतो. मिर्झा गालिबने ज्या पद्धतीची कविता लिहिली, डॉमिनंट, गालिब या शब्दाचा अर्थच डॉमिनन्स असा आहे. त्यामुळं मिर्झा गालिब सारखी कविता, केशवसुतांसारखी सकस कविता आणि मर्ढेकरांसारखी सक्षम कविता हे असल्यामुळं बासी मर्ढेकरांच्या कवितेकडं पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपण समाजाला, काव्यरसिकांना, मराठी साहित्याला नक्की देऊ शकतो. याबद्दल मला 100% खात्री आहे. डी पी भोसले कॉलेजच्या माध्यमातून, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या माध्यमातून आज मर्ढेकरांच्या कविता, त्यांचं स्मारक याविषयी जागर आपण करतो आहोत. हे गरजेचं आहेच. मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम हे जागोजागी व्हायला हवेत, समक्ष व्हायला हवेत. त्या कवितांवर कार्यशाळा व्हायला हव्यात किंवा एकच एक कविता घेऊन त्यावर प्रत्येकाने आपलं विवेचन मांडलं, अशा पद्धतीच्या कार्यशाळाही अवश्य व्हायला हव्यात. कारण ही एक भाषेचा सेवक म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे, असं मला नक्की सांगावंसं वाटतं. न जाणो आपल्या पिढीमधल्या शिक्षकांकडून, प्राध्यापकांकडून, साहित्यप्रेमींकडून, रसिकांकडून मर्ढेकरांच्या कवितांचे अर्थ उलगडले जातील आणि मी मगाशी ज्या ओळी वाचल्या त्या ओळींचे काही अर्थ, काही संदर्भ कोणी उलगडू शकेल तर त्याच्यासारखा आनंदाचा दिवस हा मराठी साहित्यासाठी नसेल, हे मी नक्की सांगतो. बासी मर्ढेकरांच्या कविता, त्यांचं लेखन याविषयी माझ्या मनात प्रचंड प्रमाणात आदर आहे. त्यांचं स्मारक पूर्ण होण्यासाठी मी 1998 पासून पाठपुरावा केलेला आहे.
ते साधारणपणे आता 22 ते 23 वर्ष किंवा 26 ते 27 वर्ष झाली मला मर्ढेकरांच्या स्मारकाच्या निमित्तानं मर्ढेकरांच्या साहित्याशी जोडलं राहता आलं. आणि या सगळ्याचा विचार करता हे एक माझ्या आयुष्यातलं आनंदाचं निधान आहे असं मी समजतो. कृष्णकाठच्या मर्ढे गावामध्ये अवश्य या. मी आपल्याला निमंत्रण देतो. माझा नंबर सरांकडून घ्या आणि अवश्य फोन करा. आपण तिथं बसू, मर्ढेकरांच्या कविता वाचू, एकमेकांशी बोलू, समजून घेऊ आणि आपल्याला माहीत असलेले संदर्भ एकमेकांना सांगू. मर्ढे गावामध्ये चिंचेच्या झाडाखाली शेतामध्ये प्राथमिक शाळेतल्या मुलांसमोर मी कविता वाचन केलेलं आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिवलमध्ये मी मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन केलेलं आहे. मला जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी मी मर्ढेकरांची कविता पोचवत असतो. कोयना अभयारण्यात आम्ही कवी संमेलन घेतलेलं होतं. तिथंही आम्ही मर्ढेकरांच्या कवितांचं वाचन केलेलं होतं. आणि जर उद्या परवा मी कधी लेह, लडाख, जम्मू काश्मीरला गेलो तर तिथेही मी मर्ढेकरांची कविता घेऊन जाईन याचा मला विश्वास आहे. त्यामुळं डी. पी. भोसले कॉलेज कोरेगाव आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ यांच्या वतीनं या मर्ढेकरांच्या कवितेची वाटचाल आणि स्मारकाची वाटचाल या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं. त्याबद्दल मी या दोन्ही संस्थांचा अतिशय आभारी आहे. डॉक्टर बाळासाहेब चव्हाण, डी. पी. भोसले कॉलेजचे प्राचार्य, माझे स्नेही आणि मर्ढेकरांच्या साहित्याचे अभ्यासक डॉक्टर देवानंद सोनटक्के यांचा मी आभारी आहे. तसंच शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश दुकाळे, डॉक्टर विजयसिंह सावंत, डॉक्टर रमेश साळुंखे यांचाही मी अत्यंत आभारी आहे, जे या व्याख्यानामध्ये ऑनलाईन हजर राहिले आणि त्यांनी माझे विचार, माझं म्हणणं ऐकून घेतलं. त्या सर्वांचेही मी आभार मानतो. काल तांत्रिक चुकीमुळं हे लाईव्ह सेशन होऊ शकलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि बासी मर्ढेकरांना if you in this live video now